नमस्कार, मी डॉक्टर अजित कदम। आज आपणास ॲलर्जी, सर्दी, शिंका या त्रासाबद्दल थोडी माहिती देणार आहे। आमच्या दवाखान्यात वेगवेगळ्या प्रकारचे असे रुग्ण येतात ज्यांना अगदी 10-20 शिंकांपासून 100-200 पर्यंत शिंका येतात। अगरबत्तीचा धूर असेल, धूळ असेल, झाडून काढताना असेल, फोडणी देताना शिंका सुरू होतात आणि मग त्या शिंका थांबत नाहीत, नाकातून पाणी येत राहतं आणि हे पाणी एवढ्या जास्त प्रमाणातही येतं की अगदी रुमाल पिळावा लागेल एवढं नाकातून पाणी येत असतं। आणि यासाठी अशा रुग्णांनी वेगवेगळ्या प्रकारची औषधे, अगदी नाकामध्ये घेण्यासाठीचे स्प्रे, वेगवेगळ्या अँटीहिस्टॅमिनिक्स, स्टेरॉइड्स अशा गोळ्या घेऊन सुद्धा तात्पुरता उपशम मिळालेला असतो आणि पुन्हा हा त्रास होत आहे म्हणून रुग्ण आमच्याकडे येतात आणि त्यांची अपेक्षा असते की हे ताबडतोब बरं करावं, एकदा दोनदा भेटलं की लगेच फरक पडावा। तर हेच सांगायचं आहे तुम्हाला की हे असं काही होऊ शकत नाही की एकाच वेळेला एकदा भेट दिली आणि उद्यापासून दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून पूर्णपणे आजार बरा झाला। हा आजार होण्याची कारणं काय याचा विचार करून त्याचा उपचार करावा लागतो। घरामध्ये असणाऱ्या सर्वांनाच अगरबत्तीचा त्रास होत नसतो, धुळीचा त्रास होत नसतो, मग तुम्हालाच का त्रास होतो? तर आता त्यासाठी तुम्हालाच पथ्यपालन केल्याशिवाय फरक पडेल अशी अपेक्षाच ठेवू नका। थोडाफार पथ्यपालन हे करावं लागेल। आहाराचं पथ्य थोडंसं पाळलं पाहिजे। औषधं सुद्धा किमान 3 महिने तरी घेतली पाहिजेत। एवढं 3 महिन्यात सुद्धा आपला वर्षानुवर्षाचा त्रास जर कमी होत असेल तर तो आयुर्वेदिक उपचारांनी तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असाच माझा सल्ला असेल। भले ताबडतोब फायदा होत नाही परंतु 3 महिन्यात तरी चांगला फरक दिसतोय असे आश्वासन आम्ही देत असताना रुग्णांनी 15 दिवसाची औषधं घेऊन गेलेत आणि डायरेक्ट 3 महिन्यानंतर जर तुम्ही आलात तर आम्ही कसं बरं करणार? सांगितलेले आहे पथ्यपालन त्याच्यापैकी 10-20% पाळताय आणि नातेवाईकच सांगतात की नाही हे आणखीन सांगितल्याप्रमाणे काही नाही, फ्रीजचे वस्तू खातच आहेत, मास्कचा वापर आणखी करतच आहेत, नाकामध्ये स्प्रे घेण्याचं प्रमाण आणखीनच जास्त झालेलं आहे यांचं। तर असं जर सांगितलं, ऐकलंच नाही तर पेशंटला बरं करणं आम्हालाही अवघड पडतं। त्यामुळे आहार विहाराचा सल्ला पाळलाच पाहिजे। 15 दिवसाची औषधं घेतली तर 15 दिवसाच्या ऐवजी 20 दिवसात तरी संपवलीच पाहिजेत। वेळेला डॉक्टरांना पुन्हा भेटलंच पाहिजे। एवढ्या तरी निदान कमीत कमी गोष्टी ज्यांना बरं व्हायचं आहे त्यांनी केल्या तर अशा रुग्णांना आम्ही निश्चितपणे फायदा देऊ शकतो। तुम्ही जिथे कुठे असाल तर तुमच्या जवळपास असणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरकडून याबद्दल उपचार करून घेतले तुम्हाला सर्वत्र फायदा होतानाच दिसेल। परंतु तुम्ही काहीच योगदान दिले नाही आणि पैसे घ्या, भरपूर घ्या, पॉवरचे औषध द्या आणि लगेच बरं करा असं जर कोणी म्हणत असेल तर तसे रुग्ण बरे होत नाहीत असा आमचा अनुभव आहे। त्यामुळे तुम्हाला आमचं एकच सांगणं आहे की पथ्यपालन वगैरे करा आणि त्यानुसार लवकरात लवकर बरे व्हा। धन्यवाद।